मित्र हो, दारू प्यायची आणि फुल एन्जॉय करायचा, फुल एन्जॉय. एन्जॉय पाहिजे, एन्जॉय आपल्याला फक्त ओनली अँड ओनली एन्जॉय. मस्त वाटतंय उगे. पण पण या दारूमुळं या दारूमुळे आता सुख कळणं गेले, दुःख कळणं गेले. सुख बी झालं तरी दारू आहे, दुःख बी झालं तरी दारू आहे. फुल टू नशेमध्ये हवं लागायला. एन्जॉय करायचं म्हणून दारू प्यायला चालू केली होती. आता दारूनं माझ्या आयुष्यातलं सुखच नेलं, पूर्ण अंधार पडला. मित्रांनो, तुम्ही सांगा आता मी काय करू? माझं काय चुकलं? माझं घर उद्ध्वस्त झालं दारूमुळं. आता मी फक्त आणि फक्त दारू पिण्यासाठी जगतोय. मित्र हो, अशाच प्रकारची अवस्था बहुतांशी दारू पिणाऱ्या लोकांची असते. दारू पिल्यानंतर एन्जॉय मिळतो अशा भावनेतून सुरू केलेली दारू हळूहळू वाढत जाते आणि या आयुष्याच्या चढ उताराच्या काळामध्ये आपण पूर्णपणे दारूच्या कधी आहारी जातो, अधीन होतो हे आपल्यालाच लक्षात येत नाही. त्यामुळं सुख असेल किंवा दुःख असेल, कसलंही ताळतंत्र आपल्या आयुष्यामध्ये राहत नाही आणि फक्त आपण दारूच्याच आहारी जातो, ज्यामुळं आपल्या स्वतःसोबत आपल्या कुटुंबाचं देखील आयुष्य उद्ध्वस्त होतं. शुद्धीत राहून सन्मानानं आयुष्याला तोंड देण्यात जी मजा आहे, ती मजा दारू पिऊन धुंदीत राहण्यामध्ये अजिबात नाही. त्यामुळं दारूला नाही म्हणा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्या जास्तीत जास्त दारू पिणाऱ्या मित्र नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा. सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.